काही लोकांच्या बद्दल आपल्याला गैरसमज असतो की हे लोक चांगले आहेत, हे लोक आपल्या आयुष्यात यायला पाहिजेत, आपल्याशी त्यांचा संबंध यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि आयुष्यात आपल्याला नवनवे लोक भेटत असतात आणि त्यातले काही लोक आपल्याला इतके आवडतात की आजपर्यंत हे मला का नाही भेटले किंवा एवढा उशीर का लागला यांच्यासोबत संबंध जोडायला, असा आपल्याला प्रश्न पडतो. मग तो असेल किंवा ती असेल, आपल्याला समोरचा व्यक्ती आवडायला लागतो आणि त्याचे विचार आवडतात, त्यांच्यासोबत राहणं आवडतं. पण हे कधीपर्यंत, जोपर्यंत ते नातं, ते संबंध नवीन आहेत तोपर्यंत. एकदा का ते संबंध जुने झाले की हळूहळू समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला जास्त माहीत व्हायला लागतं. आणि जे आपण नवीन नवीन ते संबंध असताना म्हणतो की आजपर्यंत हे लोक मला का नाही भेटले, तर थोड्या दिवसांनी किंवा जेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळं काही कळतं तेव्हा आपण म्हणतो हे असलेच लोक आमच्या नशिबात का येतात. म्हणजे आयुष्यात खरा खेळ जो आहे तो सगळा टायमिंगचा आहे. ज्या वेळेला टायमिंग जशी असते तशी आपल्याला लोक कळत जातात. नवीन लोक असतील, त्यांना भेटून कमी टाईम झालेला असतो, त्याच्यामुळं आपल्याला ती चांगली वाटतात. परंतु ज्या वेळेला ते जुने होतात, ज्या वेळेला त्यांचे आपले संबंध जुने होतात, त्यावेळेला मात्र आपल्याला ते नकोसे वाटतात. आणि आयुष्य हे असंच आहे. आणि जे दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, ही मराठी म्हण लय पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळं जे काही तुम्हाला चांगलं वाटते त्याची काळजी घ्या आणि माणसं जपा. हे नाही का नवीन माणसं भेटली म्हणून जुन्या माणसांना विसरा, असं काय नाही करायचं. जुनी आहेत ती पण महत्त्वाची आहेत, नवीन आहेत ती पण महत्त्वाची आहेत, सगळ्या आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत.